बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल. मी पण खूप मजेत आहे आणि खूप आनंदी आहे. फेसवरून तुम्हाला समजलंच असेल. तर झालं असं व्लॉगची सुरुवात आता मी संध्याकाळी करते. आता वाजलेले आहेत जवळपास 6:30 वाजलेले आहेत. ॲक्च्युली सकाळी माझी सकाळची जी सगळी कामं जी आहेत तर ती माझी सगळीच झाली. त्यानंतर मी 10 वाजता जॉबला गेले आणि 5:30 वाजता मी घरी आले आणि घरी आल्यानंतर चहा घेतला, थोडासा आराम केला आणि लगेचच व्लॉग शूट करायला घेतला. आणि सकाळपासून व्लॉग शूट केला नाही याचं कारण असंच होतं की जरा जॉबमुळे माझी भरपूर धावपळ होत आहे. पण तरीही मला माझ्या व्लॉगच्या दुनियेमध्ये म्हणजे मी माझी जी इमेज क्रिएट केलेली आहे यूट्यूबवरती आणि तुमच्या सर्वांचं प्रेम एवढं सगळं पाहून मी ठरवले की माझ्या व्लॉगिंगमध्ये ब्रेक नको यायला किंवा मग मला व्लॉगिंग पण कंटिन्युअस सुरू ठेवायचं आहे. आणि देवाच्या कृपेने चॅनल माझं मोनेटाईज पण झालेलं आहे. डॉलर्स पण जमा व्हायला लागलेले आहेत आणि जे ॲडिशनल पिन असतं तेही लवकरच येणार आहे. असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू द्या आणि तुमचीही प्रोग्रेस होऊ द्या. जशी माझी होती तशी तुमची होऊ द्या. आज मी एक हाऊसवाईफ आहे, मी एक यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहे, क्रिएटर आहे, एडिटर आहे आणि त्याचबरोबर वर्किंग वुमनसुद्धा आहे मी. कारण छान पोस्टवर जॉब भेटला आहे के के पॅरामेडिकल कॉलेजमध्ये ॲज अ HOD म्हणून माझा जॉबचं जी प्लेस आहे तर ती डिसाईड झालेली आहे ॲज पर माय इंटरव्ह्यू. सो लाईफमध्ये सध्या तरी सगळं ठीक आहे आणि आय होप सो सगळं काही असंच चालू राहावं. आणि बाकी सगळं जे आहे तर तुम्ही सर्वजण आहेतच आशीर्वाद देण्यासाठी. आज ना मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. म्हणजे झालं असं की माझी एक फ्रेंडचा मला फोन आलेला आणि मी फ्री होते ऑफिसमध्ये तेव्हा. मी तिचा कॉल रिसीव केला आणि तिने मला विचारलं, तुझ्याकडे एवढं सगळं आहे तर तू काय आता थप्पीवर थप्पी लावणार आहेस का कपाटामध्ये पैशांची? मी म्हटलं अगं बाई असं काहीच नाही आहे. म्हणजे जरी माझ्या घरी सगळं असलं तरी मला ॲक्टिव्ह राहायचं आहे, ॲक्टिवेट माइंड ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे ना जे असतं पीस आपलं स्वतःचं फिजिकली मेंटली आणि ते ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं असतं. कंटिन्युअसली आपण घरामध्ये असलो, आपल्या मुलाबाळांमध्ये असतो, ती तर आपली फर्स्ट प्रायोरिटी असते, ती आपल्याला करावीच लागते. माझी पण आहे, मी पण ती करते. बस एवढं आहे की माझी ज्या सासू आहेत तर त्या मला खूप छान आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या भेटलेल्या आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा रागवतात पण आणि जेव्हा वेळ शिकवण्याची असते तेव्हा हात धरून ओरडून शिकवतात पण. त्यांचा मला राग येत नाही किंवा माझा त्यांनाही येत नाही. जर काही जरी झालं तरी जेवढ्यापुरतं तेवढं प्रत्येक घरामध्ये होतच असतं, तसं आमचंही होतं. आम्ही काही मनावर लावून घेत नाही. देवाच्या कृपेने मला खूप छान सासू भेटली. आईप्रमाणे जीव लावणारी माझी सासू मला भेटलेली आहे. त्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. हां, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या घरामध्ये सगळं काही असेल ना तरी पण आपण ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं असतं. स्पेशली आपण जेव्हा खूप जास्त शिकतो तर मग त्या शिक्षणाचा काय फायदा जर आपण एवढं शिकलो आणि शिकून फक्त घरामध्ये बसले. भलेही आपल्या घरामध्ये सगळं असू द्या. आज माझ्याकडे सकाळच्या स्वयंपाकासाठी बाई आहे, धुण्यासाठी बाई आहे, फरशीसाठी बाई आहे, भांड्यासाठी सुद्धा बाई आहे. तर सगळे मला क्वेश्चन करतात की तुला जॉब करण्याची काय गरज आहे? अरे मी पैशासाठी जॉब नाही करत आहे. मला हॅप्पी राहायचं आहे, मला हेल्दी राहायचं आहे आणि मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहायचं आहे. त्यासाठी मी जॉब करते. हेही आन्सर मी तिला दिलं. म्हणजे खरंच जर आपण एवढं शिकवलं ना तर त्याचं काहीतरी झालं पाहिजे चीज. त्यामुळे मग माझं जॉब करण्याचं डिसिजन होतं आणि माझ्या घरच्यांनी पण मला बोलले की तुला जर ॲक्टिव्ह राहायचं असेल, मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल स्पेशली तर यू कॅन गो फॉर द जॉब. मग त्यामुळे मग मी जॉब सुरू केला आणि थोडंसं हिडॅक होतं. एक दिवस आनंदाचा असतो तर एक दिवस दुःखाचा पण येत असतो. तसंच लाईफमध्ये कंटिन्युअसली सुरू असतं. पण सध्या ना लाईफ सध्या स्टेबल आहे. म्हणजे आपण जेवढं फिजिकली मेंटली स्ट्रॉंग राहू ना तेवढं आपली लाईफ जी आहे तर ती पॉझिटिव्हली आपण आपल्या लाईफमध्ये सफर करत असतो. जर आपण एकाच गोष्टीमध्ये जर अडकून राहिलो, गुंतून राहिलो ना तर ते मग खूप बॅड इफेक्ट्स पडतात आपल्या लाईफवरती, आपल्या इन फ्युचर जे असतं त्याच्यावरती पण. सो प्रत्येक गृहिणीने खूप ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. जर तुम्ही भले तुम्हाला आता जॉब करता येत नसेल तर ठीक आहे, जेव्हा तुमचे मुलं बाळं मोठे होतील, जेव्हा त्यांच्याकडे केअर करणार कोणी असेल ना तर तुम्हाला तुमच्या घरी सगळं आहे म्हणून तुम्ही घरात बसू नका. ॲक्टिव्ह राहा, जॉबला जा. नसेल जॉबला जायचं, योगा करा, मेडिटेशन करा, झुंबा करा, वॉट एव्हर तुमच्याकडून जेवढं काही होतं ना सगळं काही करण्याचा प्रयत्न करा. मला सगळं आवडतं. मी सिंगिंग करते, डान्सिंग करते, योगा करते, झुंबा करते, फिरायला जाते. व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. मी ट्रॅव्हलिंग तर खूप जास्त करते. मला फिरायला खूप आवडतं. माझ्या फॅमिलीमध्ये तर सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं. दर आठवड्याला एकतरी माझा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत असेल.
आम्ही कंटिन्युअसली फिरायला जात असतो, सारखं प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. एकच लाईफ आहे, आनंदाने जगा. आणि माझ्या लाईफमध्ये हे दुःख आहे किंवा माझ्याकडे ही कमी आहे, तर या गोष्टीकडे पाहू नका. ती कमी आपण कशी पूर्ण करू ना, तर ती गोष्ट मी कशी मिळवू या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते. कधी कधी मला पण डिप्रेस झाल्यासारखं होतं. कधी कधी मलाही वाटतं की अरे यार नाही, मला इथून निघून जायचं, मला खूप टेन्शन आहे. पण ते जरा वेळासाठी वाटतं, प्रत्येकालाच वाटतं, मलाही वाटतं. पण स्वतःच्या मेंटल हेल्थ जे असते तर त्याला कसं कंट्रोल करायचं हे जर आपल्याला एकदा कळलं ना, तर लाईफ एकदम एकदम इझी जाते. खरंच, ट्रस्ट मी. बरं चला, आता खूप जास्त बडबड केली मी आज ब्लॉगच्या सुरुवातीलाच. आले, चहा घेतला, थोडासा आराम केला, लगेच ब्लॉग शूट करायला सुरुवात केला आणि ही गोष्ट आज तुमच्यासोबत शेअर केली. की थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे की ॲक्टिव्ह राहा. मेंटली असो, फिजिकली असो, तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद भेटतो ना, ती गोष्ट तुम्ही करत जा. दॅट्स इट, एवढंच सांगायचं होतं मला. आता स्वयंपाकाच्या तयारीला मी लागले. दिवसभर आईने जॉब केला आहे त्रिशाला आणि श्रीला सांभाळण्याचा, पण तरीही त्यांना, नातवांना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतो. आता मी जस्ट घरी आले, डोअर ओपन केला आणि त्यांचं रेडीच होतं, त्या दोघांना रेडी करणं. त्या दोघांना आईने रेडी केलं आणि दोघांना घेऊन त्या बागेमध्ये गेल्यात. आणि आता ते येण्यापर्यंत मला स्वयंपाक जो आहे तर तो करायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे मटर पुलाव बनवणार आहे आणि त्रिशाला खायची साबुदाण्याची खिचडी, सो ती बनवणार आहे. आणि ते येण्याच्या आत सगळं करणार आहे, कारण मला पण थोडासा रेस्ट करायचा आहे, रात्री लवकर झोपायचं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे झोपण्याच्या आधी त्रिशाचा अभ्यास घ्यायचा आहे. मी जरी जॉबला जात असले, मी जरी बाहेर जात असले, मी कितीही ट्रॅव्हलिंग करत असले, तरी माझ्या मुलांचा स्टडी स्किप नाही झाला पाहिजे. किंवा मग त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, भलेही त्या थोड्याशा लेट होऊ दे, पण आज न उद्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजे. या गोष्टींचा मी प्रयत्न करत असते की असं नको व्हायला की मी बाहेर जाते म्हणजे मी माझ्या जगामध्ये जगते, असं काही नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की मी प्रत्येक गोष्ट, माझं प्रत्येक गोष्टीमध्ये बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करत असते. असंच करत जा. आणि आता चला, मी घेतलेले आहेत वटाणे निवडण्यासाठी. वटाणे निवडते आणि स्वयंपाकाची तयारी करते. आपण बायांना ना अधूनमधून मोटिवेट करणं किंवा मोटिवेट राहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळेच आजचा व्हिडिओ मी बनवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे सुरुवातीलाच काही गोष्टी शेअर केल्या ज्या माझ्यासोबत घडल्या, त्याच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केल्या. आणि खरंच जर आपण स्वतःला मोटिवेट ठेवलं, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्यामध्ये तर प्रोग्रेस होतेच, पण आपल्यासोबतची जे आपल्या घरातील जे व्यक्ती आहेत ते आपल्या पाहण्यातून, किंवा जर मग आपली मुलं असतील तर ते पण आपल्याला पाहून आपल्याकडनं काही ना काही शिकतच असतात. आणि त्यामुळे मग काही गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वतःसाठी म्हणा किंवा मग इतरांसाठी म्हणा, आपल्या फॅमिलीसाठी म्हणा, काही गोष्टी ज्या आहेत तर त्या फॉलो केल्याच पाहिजे. मेन म्हणजे स्वतःला मोटिवेट ठेवणं खरंच खूप खूप गरजेचं असतं. मी तर कायम स्वतःला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. असं नसतं की आपण कायमच मोटिवेट राहू, पण अधूनमधून स्वतःला मोटिवेट करणं खरंच खूप गरजेचं असतं. आता माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्येच पहा, तुम्ही खूप वेळेस पाहिलं असेल, मी नेहमी म्हणते की आता आजपासून जे आहे तर माझे व्हिडिओ रेग्युलर येतील. किंवा मग काहीतरी होतं, कोणीतरी आजारी पडतं, किंवा मग मी बाहेरगावी जाते, किंवा मग काहीतरी एखादा प्रोग्राम येऊन जातो, शूट करायचं राहून जातं, आणि मग परत 8 ते 15 दिवसाचा व्हिडिओसाठी ब्रेक पडतो. एकही डेली व्लॉग जो आहे तर रुटीन व्लॉग यूट्यूबवरती येत नाही. आणि मग त्यानंतर मग परत 15 दिवसानंतर ठरवते की इथून पुढे जे आहे तर सगळं काही कंटिन्युअसली करायचं आहे आणि मी माझं बेस्ट देणार आहे. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, तर असं भरपूर वेळेस झालेलं आहे. तरीसुद्धा मी परत परत स्वतःला मोटिवेट करत असते की जी गोष्ट मला आवडती आहे ना, तर ती गोष्ट मी करणार आणि ती गोष्ट मी केली पाहिजे स्वतःला हॅप्पी ठेवण्यासाठी, किंवा मग घरातलं जे वातावरण आहे ते हॅप्पी ठेवण्यासाठी, किंवा मग मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी. काही गोष्टींमध्ये जर आपण गुंतलो ना आणि काही गोष्टींचा नाद लावून घेतला ना, की ही गोष्ट आपल्याला आवडते आणि ती गोष्ट आपल्याला करायची, आपलं मन पण रमतं आणि स्वतः आपण ॲक्टिवेट राहतो. मेन म्हणजे आपली मेंटल हेल्थ जी आहे ना, तर ती खरंच खूप छान राहते. हा माझा अनुभव आहे. रिकामं बसण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना, तर त्या तुम्ही करत जा. आता बघा, पूर्ण दिवस झाले मी जॉब करून आले, आणि तसं तर मी खरंच नेहमी म्हणत असते की माझी सासू कशीही असू दे, किंवा आमचं म्हणजे प्रत्येक सासू सुनेचं तर वाजतच असतं, तसं आमचंही वाजतं, पण आमचं रिलेशन ना जगा वेगळंच आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. म्हणजे दिवसभर बघा, आता पिल्लूला, त्रिशाला दोघांना पण आईने सांभाळलं, आणि परत मग मी आले की लगेचच त्यांना बाहेर घेऊन गेल्या. म्हणजे मी स्वतःला मोटिवेट तर करतेच, पण काही गोष्टींना मी माझ्या सासूकडून पण मोटिवेट होत असते की त्यांचं
वय झालेले तरीसुद्धा त्या पूर्ण दिवस मुलांसोबत घालवतात, स्वतः ॲक्टिव्ह राहतात. आणि कधी कधी तर मला असं वाटायला लागतं की माझ्यापेक्षा जास्त त्याच ॲक्टिव्ह आहेत. खरंच एवढ्या स्ट्रॉंग आणि मेंटली हेल्दी, म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे त्या. प्रत्येक गोष्ट त्या त्यांची स्वतः करतात किंवा मग स्वतःच्या गोष्टी बेस्ट देण्याचा त्या प्रयत्न करत असतात. काही गोष्टी ज्या आहेत तर मी पण त्यांच्याकडून शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. त्यामुळेच सांगते की आपलं वय कितीही असू द्या, काही गोष्टी ज्या आपल्याला आवडतात ना, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण केल्याच पाहिजे. बरं चला, आता आज जरा मी जास्तच गप्पा मारते असं मला वाटायला लागले. इथे मसाले भात जो आहे तर तो माझा बनवून झालाय. मसाले भातामध्ये जेवढ्या काही भाज्या अवेलेबल असतील ना घरामध्ये तेवढ्या सगळ्या टाकत असते. मसाले भात वगैरे सगळं बनवून झाला आणि त्यानंतर म्हटलं चला आता लवकर किचन ओटाही आवरून घेते, कारण त्रिशा आणि पिल्लू ते जर एकदा दोघं आले की मग माझी कामं जी आहे तर ती राहून जातात. आणि ते येण्याच्या आत मला थोडंसं स्किन केअर जे आहे तर ते पण करून घ्यायचं होतं. पण त्याआधी म्हटलं किचन ओटा, किचनची जी काही कामं आहेत ना तर ती सगळी करून घेते, म्हणजे परत इथे येऊन सगळं काही क्लीन करायला नको. जेवण झालं की मग एकदाची मी मोकळीन. जोवर ते येत आहे तोवर म्हटलं चला आता स्किन केअर करून घेते. आणि आता तुम्ही जर माझा व्हिडिओ बघताय आणि तुमच्यापैकी कोण कोण नक्की डेली स्किन केअर करतं नक्की कमेंट करून सांगा. आता मला तर ही आधी सवय नव्हती, पण आत्ता मला ही सवय लागली. कुणामुळे लागली ही मी पुढे सांगतेच, पण त्याआधी बघा स्किन केअर करायला घेतलं. आणि दिवसभरामध्ये तुम्ही मेकअप करा अगर नका करू, ॲटलिस्ट तुम्ही दिवसभरामध्ये एकदा तरी पावडर लावत असाल, कोणती तरी क्रीम लावत असाल, वॉट एव्हर काहीतरी आपण आपल्या स्किनवरती सकाळी अप्लाय करतच असतो. पण रोज रात्री क्लिन्झर असेल किंवा मग क्लिन्झिंग मिल्क असेल ते आपल्या चेहऱ्यावरती छान असं त्याने मसाज करून एका कॉटनच्या साह्याने छान असं स्वाईप करून घ्यायचं, जेणेकरून आपले स्किन जी आहे तर ती छान अशी मॉइश्चराईज तर करतेच, पण आपली स्किन जी आहे तर ती ग्लोविंगसुद्धा करायला लागते. आणि स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं असतं. रोज रात्री आधी मला खरंच सवय नव्हती, पण जेव्हापासून मी हे करायला लागले ना माझ्या स्किनमध्ये ग्लोईंगनेस आलाय किंवा मग स्किन जी आहे तर ती एकदम छान मॉइश्चराईज राहायला लागली. जी माझ्या स्किनवरती टॅनिंग जी होती तर ती सुद्धा आता कमी कमी व्हायला लागली आहे. तुम्ही जर डेली व्लॉग जर पाहत असाल तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये फरक जो आहे तर तो दिसलाच असेल. आणि स्किन केअर करण्याची ही जी गोष्ट आहे ना तर ती मला माझ्या जावेकडून मी ती गोष्ट शिकले. मला जर काही गोष्टी आवडल्या कुणाच्या तर लगेच मी त्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करत असते, कारण चांगल्या गोष्टी आपण कधी कुणाकडून शिकू ना काही सांगता येत नसतं. लहान असो किंवा मोठा असतो, जर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला शिकायला भेटताय ना तर आपण त्या गोष्टी शिकल्याच पाहिजे. मला वाटतं जसं आता मी हे स्किन केअरचं माझ्या जावेकडून शिकले आणि खरंच याचा मला एवढा फायदा झाला आहे ना, माझी स्किन खूप छान अशी मॉइश्चराईज तर झाली आणि ग्लोविंग पण करायला लागली आहे. ॲक्च्युली हे प्रोडक्ट ना मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या सुरुवातीलाच शेअर करायला हवं होतं, पण हरकत नाही आत्ता शेअर करते. तर मी ना मिड नाईटचं एक पेन्सिल काजळ मागवलं होतं. इतकं छान काजळ आहे की काहीच सांगू. आत्तापर्यंत भरपूर प्रकारचे काजळ मी यूज केले, पण त्यापैकी हे एकच काजळ मला खूप जास्त आवडलं. पेन्सिल आणि शॉर्पनर असं 2 गोष्टी याच्यामध्ये येतात आणि हवं तसं आपण त्याला शॉर्प करू शकतो. आणि एक स्वाईपमध्ये आपण याने काजळ जे आहे तर ते लावू शकतो. फक्त एकदा स्वाईप करायचं आणि काजळ जे आहे ते प्रॉपर अप्लाय होतं. तुम्ही ह्याचा यूज ॲज अ आयलायनर किंवा मग काजळ म्हणूनही यूज करू शकता. खूप छान प्रोडक्ट आहे, वॉटरप्रूफ आहे. 24 हावर्स हे आपल्या डोळ्यांवरती राहतं आणि स्पेशली हे म्हणजे वॉटरप्रूफ आहे. कसंही याला यूज करा, पसरत नाही किंवा मग इकडे तिकडे पांगत नाही, डोळेही काळे होत नाही. आणि याचं जे डोळे लाल होतील किंवा काही कसलाच साईड इफेक्ट तर नाहीच आहे याचा. खूप छान असं काजळ आहे, एकदा नक्की नक्की ट्राय करा. आणि हे जे प्रोडक्ट आहे तर ते मी इथे टॅग पण केलेलं आहे. आत्ताच मागा, 10% ऑफ आहे जर तुम्ही या लिंकवरून मागवलं तर. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. बरं चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटू अशाच एका पुढच्या छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.